ते तेवढ्याच दिवसापुरतं बघतात, नंतर ती लक्षच देत नाहीत आणि नको त्या गोष्टीकडे ती खूप लक्ष देतात. त्यानं ताई म्हणून त्याला हाक मारलेली, असं भावावर पण विश्वास ठेवायचा नाही, मग कुणावर विश्वास ठेवायचा? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तंतोतंत त्यांनी पाळल्या पाहिजेत. महिलांना सुरक्षा ही दिलीच पाहिजे. 50% आरक्षण फक्त ह्याच्यात नको आहे, प्रत्येक गोष्टी सगळ्यांना म्हणजे सन्मान भेटला पाहिजे आणि सुरक्षितता वाढली पाहिजे. पुण्यामध्ये एक हृदयद्रावक घटना घडली. स्वारगेट बसस्टँडवरतीच बलात्काराची ही घटना घडल्यानंतर राज्यातील प्रत्येक बसस्थानकावरती महिलांची सुरक्षा कशा पद्धतीने आहे याच्याकडे सरकारने गांभीर्याने बघण्याची गरज वाटू लागली आहे. सध्या कोल्हापूर बसस्थानकावर मी आहे आणि या ठिकाणी बरीचशी वर्दळ असते. बऱ्याचशा महिला असतील, युवती असतील, कोल्हापूर जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात असतील किंवा बाहेरच्या ठिकाणी प्रवास करत असतात बसने आणि त्यामुळेच त्यांची सुरक्षा कशा पद्धतीने याच ठिकाणी ठेवली जाते किंवा पोलीस प्रशासन कशा पद्धतीने सतर्क आहे याच बाबतीत आपण बघणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मुलींना संरक्षण मिळायला हवं आणि रात्रीच्या वेळी पोलिसांची बस व्हॅन फिरायला हवी. थोडी तरी मुलींच्या बाबतीत काळजी घ्यायलाच हवी. मग मुली सुरक्षित कशा राहणार, त्यामुळे सरकारने काळजी घ्यायलाच पाहिजे. एसटी स्टँड म्हणजे व्यवस्थित नसतातच आणि बस कायम बंद पडलेल्याच असतात. गावाकडून जरी आम्ही कॉलेजला इकडे यायचं म्हटलं तरी मध्ये बंद पडलेल्याच असतात. तास-तासभर आम्हाला थांबावंच लागतं. त्याचबरोबर आम्ही म्हणजे लवकर यायला लागतं ना, त्यामुळे ते सुरक्षित आहे का नाही हे आम्हाला कसं कळणार? आमचे घरचे आमच्यावर म्हणजे आमच्या काळजीपोटी म्हणजे विचार करत असतात ना, मग आम्ही व्यवस्थित जाईल नाही जाईल हे आम्हाला पण माहित असतं. घरच्यांनाही म्हणजे काळजी वाटत असते. त्यामुळं म्हणजे शासनानं जरा लक्ष दिलं पाहिजे. हे फक्त बघतात, थोडे दिवस बघतात, चालू असते ना हे म्हणजे रॅपिंग वगैरे होते ते तेवढ्याच दिवसापुरतं बघतात, नंतर ती लक्षच देत नाहीत आणि नको त्या गोष्टीकडे ती खूप लक्ष देतात. आणि ह्या म्हणजे आम्ही म्हणजे महत्वाचे नाही आहोत का? आणि मतदानावेळेस फक्त महिलांना तुम्ही 50% आरक्षण दिलं तुम्ही आणि आता तुम्ही प्राइस वाढवायला लागलाय, असं का? आणि कालच पुण्यामध्ये असं झालं या, ती मुलगी गावी निघालेली कदाचित आणि काल रील्सला बघितलं मी, मग डोळ्यातून पाणी आलं अक्षरशः. आमच्या वर्गात पण तेच चालू होतं की हे का असं चालू आहे आणि कुणाच्या विश्वासावर ठेवायचं. आणि म्हणजे ते म्हणलं होतं की त्यानं ताई म्हणून त्याला हाक मारलेली, मग असं भावावर पण विश्वास ठेवायचा नाही, मग कुणावर विश्वास ठेवायचा? हा तर विषय खूप गंभीर आहे, पण जसं लेडीज स्वतःची काळजी घेतात तसं बाकीचं म्हणजे सरकारचं पण काम आहे. सरकारचं काम बरोबर प्रत्येक जिल्ह्याचं कलेक्टरचं पण काम आहे की प्रत्येकाला वेळोवेळी इन्स्ट्रक्शन देणं की बस स्थानक असो, रेल्वे स्टेशन असो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या तंतोतंत त्यांनी पाळल्या पाहिजेत. महिलांना सुरक्षा ही दिलीच पाहिजे. काय उपाययोजना सरकार करू शकते बस स्टँडच्या बाबतीत? बस स्टँडला कायम तुम्ही पोलीस हे तिथं तुमचं एक पथक, पोलिसांचं पथक हे कायम 24 तास पाहिजेच पाहिजे. तसं CCTV तुमचे असून ते नसल्यासारखे, म्हणजे कायम ते चालू आहेत का नाहीत हे बघितलं पाहिजे नियमितपणे. काही पावणे 6च्या बसने येते तर तेव्हा कंडक्टर म्हणून एक महिला असेल तर ते योग्यच असते, कारण एवढं सकाळी आम्ही अंधाराचं येतोय तर तेव्हा ते असल्या तर सुरक्षित वाटते की हा कोणतरी आहे, आमच्या बरोबरच्या कोणतरी आहेत. जर दोन्ही पण तेच असलं तर कुणावर विश्वास ठेवायचा असं होते. त्यासाठी शासनाने काहीतरी केलं पाहिजे की सुरक्षितता महिलांसाठी वाढवल्या पाहिजे. 50% आरक्षण फक्त ह्याच्यात नको आहे, प्रत्येक गोष्टी सगळ्यांना म्हणजे सन्मान भेटला पाहिजे आणि सुरक्षितता वाढली पाहिजे. ह्याच्या बसमध्ये एखादा तरी पोलीस किंवा पोलीस लेडीज वगैरे असावं, CCTV वगैरे बस स्टँडवर CCTV, एसटी CCTV असं काहीतरी असायला हवे महिलांसाठी. मध्यवर्ती बस स्थानकामध्ये आमचे 24/7 पोलीस तिथं नेमणुकीला असतात आणि त्यांचा वॉच असतो की कुठं काय गैरप्रकार होतोय किंवा काय याबद्दल ते नियमितपणे पाहणी करत असतात. तसेच त्यांच्या मदतीला वेळोवेळी आम्ही आमच्या पोलीस स्टेशनकडील बीट मार्शल चार्ली हेही पेट्रोलिंग दरम्यान तिथे भेटी देतात. आम्ही स्वतः सरकारी वाहनातून तिथं नियमितपणे भेट देत असतो. त्यामुळं कुठलाही गैरप्रकार जर का तिथं होत असेल तर तात्काळ त्याच्यावरती आमच्याकडून कारवाई केली जाते. असं जर का काय प्रकार वाटला तर तात्काळ त्यांनी तिथल्या पोलिसांशी संपर्क साधावा किंवा जे ड्रायव्हर कंडक्टर आहेत त्यांना जरी सांगितलं तरी तात्काळ तुम्हाला मदत मिळेल किंवा डायल 112वरती जरी आपण कॉल केला तरी आपल्या मदतीसाठी पोलीस तात्काळ 2 मिनिटांमध्ये ते येऊ शकतात. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.